जिल्हा परिषद भरती 2023 चुकी कोणाची? IBPSची की प्रशासनाची? उमेदवाराची निवड नाही, निकालाच्या बाबत मागवले मार्गदर्शन. तर पहा मित्रांनो, अलीकडच्या काळात जिल्हा परिषदेने ज्या काही परीक्षा घेतल्या होत्या, मुख्यत्वे करून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. विविध झेडपीने वेगवेगळ्या वेळेवर निकाल प्रसिद्ध केले आणि निकालामध्ये मेरिट लिस्ट सुद्धा जाहीर केलेली आहे. पण पहा, मेरिट लिस्टमध्येच आपल्याला काही ठिकाणी जे उमेदवारांची नावे आहेत ती मेरिटनुसार न लावता जे आरोग्य सेवकचा जर आपण विचार केला, तर आरोग्य सेवक 50% साठी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असं जाहिरातीमध्ये नमूद होतं. पात्रता आपण पाहिली 10वीच होती, पण नंतर ती जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उमेदवार गेले, त्यांना त्या ठिकाणी 12वी सायन्स मागण्यात आलं, की 12वी सायन्स या ठिकाणी तुमची मार्कशीट सादर करा, अन्यथा तुम्हाला अपत्यात ठरवण्यात येईल. आणि त्या संदर्भातच महत्त्वाचं म्हणजे असं, की न्यूजपेपरमध्ये देखील आर्टिकल आलेलं आहे. आरोग्य सेविकेच्या बाबतीत आरोग्य सेवकचा जिल्हा परिषदांबाबत मेगा भरती राबवण्यात आली होती. आरोग्य सेविका पदासाठी पात्र ठरलेल्या 3 वर्षाचा GNM कोर्सधारक महिलांना कागदपत्रे पडताळणीवेळी अपात्र ठरवण्यात आले. तर पहा, हे प्रकार आपल्याला वारंवार घडताना दिसतात. एकतर सर्व झेडपीने सोबत निकाल लावलेले नाही. प्रत्येक झेडपीने वेगवेगळ्या वेळेवर वेगवेगळा निकाल लावलेला आहे. मात्र IBPSने परीक्षा एकाच वेळी घेतली. IBPSने संपूर्ण परीक्षा जी आहे ती डे बाय डे 4-5 दिवसात जरी घेतलेली असली तरी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जवळपास सर्व पदांची परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात आली. पण मात्र झेडपीने रिझल्ट जे आहे ते वेगवेगळे लावलेले आहे. कोणा जिल्हा परिषदने जुलैमध्ये लावले, कोणा जिल्हा परिषदेने ऑगस्टमध्ये लावले, कोणा जिल्हा परिषदेने सप्टेंबरमध्ये देखील निकाल जाहीर केले. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही वेगवेगळ्या पद्धतीने झालं. इथे त्यामध्ये आपल्याला तफावत आलेली दिसते. तर पहा, 3 वर्षाचा GNM कोर्सधारक महिलांना कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरवले. तर आता 3 वर्षाचा GNMचा कोर्स जर चालत नसेल तर फॉर्म भरतानाच तिथे त्यामध्ये मेन्शन असायला हवं की तुम्ही अपात्र आहात. तरी देखील फॉर्म भरले गेले. आरोग्य सेवकच्या बाबतीतही तसं झालं. आरोग्य सेवक काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये या उमेदवारांना आरोग्य सेवकसाठी 12वी सायन्स अशी डिमांड केलेली आपल्याला दिसते. नंतर पहा, 2 वर्षाचा ANM कोर्सधारक महिलांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पदस्थापना दिली आहे आणि ही परीक्षा घेणाऱ्या IBPS या खाजगी संस्थेच्या चुकीमुळे आता हे सरासर या ठिकाणी पहा, IBPS या खाजगी संस्थेच्या चुकीमुळे अनेक GNM धारक महिलांचे भव्यत्व टांगतील आपल्याला दिसते. आता न्यूजपेपरमध्ये यांनी सांगितलंय की अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी अपात्र ठरवण्यात आले आणि नंतर हे म्हणतात की IBPSने चुकी केली. तर पहा मित्रांनो, IBPSची चुकी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते IBPSने केलेलं नसून ते जिल्हा परिषदने केलेलं आहे. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अपात्र ठरवण्यात आलं, तर IBPSची चुकी कशी? IBPSने परीक्षा घेतली, निकाल लावला. आता तुमचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जिल्हा निवड समिती जी आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे आणि त्यांनी अपात्र ठरवलं तरी देखील न्यूजमध्ये आर्टिकल आपल्याला IBPSवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना या ठिकाणी दिसतंय. म्हणून पहा, पूर्ण न्यूज तुम्ही वाचा. IBPSने परीक्षा घेतली, निकाल लावले. IBPSने फॉर्म भरताना अपात्र ठरवलं नसून जिल्हा परिषदेने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अपात्र ठरवलेलं आहे. म्हणून न्यूज जरी तुम्हाला न्यूजमध्ये IBPSची पूर्ण चुकी दिसत असली तरी देखील यामध्ये आपल्याला प्रशासनाचीही चुकी दिसून येते. कारण की IBPSने फक्त फॉर्म भरून घेतले, परीक्षा घेतली, ज्याप्रमाणे त्यांना पात्रता सांगितली होती त्याप्रमाणे त्यांनी अर्ज घेतले. इथे पहा, नंतर सांगितलेलं आहे, राज्यभरातील जिल्हा परिषदातील रिक्त पदांसाठी मेगा भरती राबवण्यासाठी जबाबदारी IBPS या संस्थेवर होती. या संस्थेने विविध संवर्गासाठी अर्ज मागवले, अर्जाची पडताळणी केली, ऑनलाईन परीक्षा घेतली, निकालही जाहीर केले. न्यायालयीन प्रक्रियेमुळे आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते, ते अलीकडे जाहीर झाले. गेल्या आठवड्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धनोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र आरोग्य सेविकांची कागदपत्रे तपासली. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र 68 GNM कोर्सधारक महिलांना या पदासाठी तुर्तास अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केलेला असून मार्गदर्शन मागवलेले आहे आणि त्या अन्य जिल्ह्यात अशा GNM कोर्सधारकां महिलांना थेट अपात्र ठरवण्यात आलेले आहे. तर पहा, इथे आपल्याला पात्र आणि अपात्रच्या बाबतीत दिसते. सर्टिफिकेटच्या बाबतीत हा सर्व जो आहे तो गोंधळ उडालेला आपल्याला दिसतो जिल्हा परिषदचा. एक जिल्हा परिषद काय करते तर दुसरी जिल्हा परिषद काय करते. त्यामध्येच जर ते अपात्र ठरत असतील तर मग त्यांच्याकडून फॉर्म का भरून घेण्यात आले, 1000 रुपये फी त्यांच्याकडून का त्या ठिकाणी घेण्यात आली, तिथेच त्यांनी मेन्शन करायला हवं होतं की तुम्ही अपात्र आहात, जेणेकरून विद्यार्थ्यांनी जो फॉर्म भरलाय, जी परीक्षेची फी दिली, त्यानंतर जी अभ्यासासाठी पुस्तकं आणली, नंतर ते परीक्षेला केंद्रावर गेले, परीक्षा दिली आणि निकाल आला. निकाल आल्यानंतर ते मेरिटमध्ये आले आणि त्यानंतर त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही अपात्र आहात. तर पहा मित्रांनो, हे सर्रास या ठिकाणी आपल्याला चुकीचं दिसतंय. यामध्ये त्यांचं जो आहे तो समतोल आपल्याला कमी पडताना दिसतोय. तर पहा, ही महत्त्वाची अपडेट होती. GNM ज्या महिला आहे आरोग्य सेविका त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि तुर्तास त्यांची स्थगिती थांबवण्यात आली. प्रशासनाकडे जिल्हा परिषदने पत्रव्यवहार जो आहे तो केलेला आहे. यानंतर ते डिसिजन त्याबाबत घेतील.